दिवाळी फराळामध्ये आज आपण असा पदार्थ करत आहोत जो सर्वांच्या घरी केला जातो. दिवाळीमध्ये किंवा या फराळामध्ये कोणाकडे काही केलं नाही केलं तरी चालतं. पण हे 2 पदार्थ म्हणजे चिवडा आणि चकली हे 2 पदार्थ तर सगळ्यांच्या घरी केले जातात. तर त्यापैकीच आज आपण पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा करत आहोत. चिवडा पण बऱ्याच प्रकारे करतो. भाजक्या पोह्यांचा असतो, मुरमुऱ्यांचा असतो, त्यानंतर मक्याच्या पोह्यांचा असतो. या सगळ्या रेसिपीज मी शेअर केलेल्या आहे. तर आज आपण पातळ पोह्यांचा मस्त कुरकुरीत आणि महिनाभर टिकणारा हा चिवडा करत आहोत. हा चिवडा तुमच्या डब्यामध्ये महिनाभर जरी राहिला तरीही मस्त कुरकुरीत राहतो. तर चला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी फराळाची पूर्ण सिरीज मी घेऊन आलेली आहे आणि यामध्ये बरेच रेसिपीज, बऱ्याच पारंपरिक रेसिपीज मी शेअर केलेल्या आहे. आज आपण करत आहोत पातळ पोह्यांचा चिवडा. हा चिवडा करणं अगदी सोपं आहे आणि ही जी रेसिपी आहे ना, ही माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी केली जाणारी आहे. मी बऱ्याच प्रकारच्या चिवड्याची रेसिपी शेअर केलेली आहे, पण माझ्या माहेरी चिवडा कसा करतात हे मी आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्या चिवड्यासाठीचं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे, ज्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, त्यानंतर काजू आणि किसमिस घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी कांदा असा उभा पातळ चिरून घेतला, तो घेतला आहे. या सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आणि जेव्हा आपण हे करू किंवा तळू तेव्हा आपण सांगते. आणि त्यानंतर मी इथे पाव वाटी हे जे खोबरं असतं ना, ते असं या बटाटा सोलणी नाही, बटाट्याचे चिप्स आपण करतो त्याच्याने असं करून घेतल्या, म्हणजे एकसारखे पातळ होतात. त्यानंतर शेंगदाणे, डाळवं आणि मिरची घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पातळ पोहे घेतले आहे. तर चिवडा आपण पातळ पोह्यांचा करतोय, तर त्यासाठी हे असे पातळ पोहे घेतले. बाजारात सहज मिळतात आणि याला मी चाळून घेतलेलं आहे आणि हे पटकन भाजावे ना, म्हणजे भाजायला जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी हे जे पोहे आहे ते दिवसभर उन्हामध्ये वाळत घातले होते. म्हणजे सकाळी 9-10 वाजता ठेवले तर 2 ते 3 वाजता वगैरे ते घेऊन आली. तर तेवढ्या वेळात हे पोहे पण थोडेसे छान क्रिस्पी झालेले आहे आणि आता भाजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. त्यानंतर सगळे मसाले घेतलेले आहे, ज्यामध्ये तिखट, मीठ, हळद, साखर, जिरे, मोहरी, त्यानंतर हिंग, थोडीशी खसखस आहे आणि तीळ पण घेतलेली आहे. खसखसमुळे चिवड्याला छान चव येते आणि दिसायला सुंदर दिसतं आणि ती तळलेली खसखस तोंडामध्ये आली की खूप छान लागतं. आणि त्याच पद्धतीने तीळ सुद्धा घालायची. पांढरे तिळाने पण खूप छान चव येते. आता इथे आपण हिंग पण घेतलेला आहे. हे सगळं जितकं प्रमाण मला पाहिजे त्या प्रमाणात मी काढून घेतलेलं आहे. जेव्हा आपण याची फोडणी करू तेव्हा मी हे सांगते. आणि आता सगळ्यात आधी आपण पोहे भाजून घेऊ. तर मी इथे अर्धा किलो पोहे घेतले आणि हे आता भाजून घ्यायचे आहे. कसे भाजायचे? छान कुरकुरीत होतपर्यंत भाजायचे, म्हणजे हातावरती आपण असं चुरलं ना की छान असा चुरा होतो तोपर्यंत हे भाजायचं आहे. भाजताना गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आणि 10-15 मिनिटं याला भाजायला लागू शकतात. क्वांटिटी किती आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. आणि थोडासा रंग बदलतो, थोडासा असा बदामी रंगावरती भाजून घ्यायचा किंवा हातावरती चुरल्यानंतर लगेच लक्षात येतं की आपले हे पोहे छान भाजून झालेले आहे. तर आपले पोहे आता हे छान भाजून झालेले आहे. हे मी बाजूला ठेवते आणि या कढईमध्येच ठेवते. आणि आता आपण चिवड्यामध्ये टाकण्यासाठी जे सगळे साहित्य तळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक कढई घेतली. त्यामध्ये तळण्यासाठीचं तेल घेतलेलं आहे. तर 1 कप मी इथे तेल घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे तळून घेतलेले आहे. तर मी इथे पाऊण कप इतके शेंगदाणे घेतले. त्यानंतर पाऊण कप इतकेच डाळवं पण तळून घेऊ. डाळवं किंवा ही फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेलीच असते, त्याच्यामुळे याला फक्त 1-2 मिनिटं चांगलं तळून घ्यायचं. जास्त तळलं तर ही कडक होऊ शकते. तर हे बघा, फक्त 1-2 मिनिटं मी परतवून घेतलं, तळून घेतलं आणि हे काढून घेऊ. आणि मी इथे हे चाळणीवरती काढून घेते, म्हणजे एक्सेस ऑइल हे यामधलं निघेल. आणि हे जे तळलेले सगळं साहित्य आहे ते चिवड्यावरती किंवा या पोह्यांवरतीच घालते, म्हणजे यातलं सगळं जे तेल आहे ते या पोह्यांनाच लागेल. म्हणजे आपण जेव्हा चिवडा करतो तेव्हा एक्स्ट्राचं तेल किंवा तेल वगैरे जास्त होत नाही. त्याचप्रमाणे मी इथे अर्धा कप किसमिस घेतलेले आहे किंवा बेदाणे घ्यायचे आहे आणि
अर्धा कप मी इथे काजू पण घेतलेले आहे. हे दोन्ही पण असे थोडेसे रंग बदलतपर्यंत तळून घेऊ. हे बघा, असे थोडेसे लाईट रंगावरती, अगदी लाईट गुलाबी रंगावरती तळून घेतले, ते पण काढून घेऊ. आणि आता खोबरं तळून घेऊ. हे खोबऱ्याचे काप आपण असे छान बटाटा किसणीने करून घेतले ना, किंवा ज्याने आपण चिप्स करतो, बटाट्याचे वेफर्स करतो, त्याने असे वेफर्स सारखे करून घेतले की जेव्हा आपण हे तळतो तेव्हा ते एकसारख्या रंगावरती तळले जातात, कारण ते एकसारखे कट होतात ना त्याच्यामुळे. तर हे बघा किती मस्त हे तळून झाले आहे आणि अगदी पातळ आहे, त्याच्यामुळे पटकन रंग धरतो. आणि कमी गॅसवरती याला तळून घ्यायचं, म्हणजे जळत पण नाही किंवा करपत नाही आणि याचा करपट असा वास येत नाही आणि रंग पण छान असा लाईट गोल्डन रंग येतो. आता इथे आपण कढीपत्ता पण तळून घेऊ. तर मी कढीपत्ता तळण्यासाठी अशी ही चाळणी घेतली, म्हणजे कढीपत्ता सहज आपल्याला काढता येईल. कढीपत्ता कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायचं. तर हे बघा, कढीपत्त्याचा रंग पण छान आहे, छान हिरवागार आहे आणि छान तळलं गेलेलं आहे. आता हे पण काढून घेऊ आणि यापैकी थोडंसं तेल मी काढून घेते. आता आपण ह्याची फोडणी तयार करून घेऊ, जी आपल्याला चिवड्यामध्ये घालायची आहे. तर त्यासाठी 1 टेबलस्पून मी इतकं मोहरी घेतली, 1 टीस्पून हिंग घेतलेला आहे, 1 टेबलस्पून इतकं जिरं घालू आणि हे सगळं चांगली तडतडलं की त्यानंतर खसखस घालू. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतरच खसखस घालायची आहे, नाहीतर खसखस जळू शकते. त्यानंतर तीळ पण घालू. फक्त एकदा असं मिक्स करून घेऊ आणि लगेच तीळ आहे ना अशी फुटायला लागते, त्याच्या आतच आपल्याला हा कांदा यामध्ये घालायचा आहे. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतले, म्हणजे असे लांब पातळ चिरून घेतले आणि आता हे पण 2 मिनिटं परतवून घेऊ. हे थोडेसे परतत आले की यामध्ये मिरची घालायचं राहिलं. तर मिरची तुम्ही सुरुवातीला जसं मी कढीपत्ता तळून घेतला ना, अगदी त्या पद्धतीने मिरची पण तुम्ही तळून घेऊ शकता. मी इथे मिरची घालायचं विसरले म्हणून मी आत्ता घातलं. आणि हे बघा, कांदा थोडासा असा लालसर झाला की त्यानंतर ही कोथिंबीर घालू. खूप आधीच त्याला लाल होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग कोथिंबीर घातल्यानंतर आणि कोथिंबीर पूर्ण तळतपर्यंत कांदा खूप करपला जातो. म्हणून थोडासा गोल्डन रंग आला की त्यानंतर कोथिंबीर घाला, किंवा तुम्ही कोथिंबीर सुरुवातीला तळून सुद्धा घेऊ शकता, जसा आपण कढीपत्ता घेतला. कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची हे सगळं एक एक असं वेगळं वेगळं तळून घेतलं तरीही चालेल. या फोडणीमध्ये घातल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की हे असं सॉफ्ट राहील, मऊ राहील, तर असं अजिबात झालेलं नाहीये. पण तरीही फॉर सेफर साईड जर तुम्हाला असं वाटत असेल तर जसं तुम्ही बाकीचे जिन्नस तळले त्याच पद्धतीने कोथिंबीर आणि मिरची पण तळू शकता. आता यामध्ये घालण्यासाठी एक मस्त असा मसाला तयार करून घेऊ. तर चिवडा मसाला पण आपण घरीच तयार करणार आहोत. बाहेरच्या चिवडा मसाल्यामध्ये बरेच जिन्नस असतात, त्यापैकी काही पदार्थ आपल्याला नको पण असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला मला वेगळाच चिवडा करायचा असतो, वेगळ्या टेस्टचा चिवडा करायचा असतो, पण बाहेरचा जर मसाला आणला तर मग तो एकाच पद्धतीचा किंवा एकाच टेस्टचा चिवडा तयार होतो. म्हणूनच मी इथे काय केलं, स्वतःचाच मस्त हा चिवडा मसाला तयार केला. त्यासाठी साखर, मीठ, हळद आणि जे आपण आमचूर पावडर घेतलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे. सुरुवातीला मला आमचूर पावडर सांगायचं राहिलं, तर आमचूर पावडर पण मी इथे घेतले आहे 1 टेबलस्पून आणि याची पावडर तयार करून घेतली. आता ही पावडर आपण यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ. इथे पोहे किंवा बाकीचे जिन्नस जे आहे ते गरमच आहे, त्याच्यामुळे यामध्ये जी आपण हळद घातलेली आहे त्याचा खूप छान रंग आपल्या या चिवड्याला येतो. आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि मस्त आपला हा कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे. बघितलत ना, असं मिक्स करून करून याचा रंग किती छान बदललेला आहे. अजून हे सगळं छान मिक्स झालं की चांगला पिवळा रंग येतो. तर हे बघा, संपूर्ण मी छान मिक्स करून घेतलं आहे आणि अजिबात यामध्ये नंतर रंग किंवा हळद वगैरे घातली नाहीये. जेव्हा जसं जसं आपण मिक्स करतो तसं तसं इथे आपल्याला हे छान रंग येतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तेल कमी पडलेलं आहे, तर तुम्ही वरून गरम केलेलं तेल सुद्धा घालू शकता. तर आपण सुरुवातीला जे 1 कप तेल घेतलेलं होतं आणि त्यापैकी थोडे जिन्नस तळून थोडंसं तेल मी काढून घेतलं. म्हटलं कदाचित हे जास्त होऊ शकतं. तर ते 1 कप पूर्ण तेल आपल्याला या चिवड्याला लागलेलं आहे. मी नंतर थोडं थोडं तेच गरम असलेलं तेल यामध्ये घातलं आणि मिक्स केल्यानंतर मला परत थोडंसं तेल ची गरज होती,
तर तेच तेल बाकी होतं 1-2 टेबलस्पून तेच मी घातलं आणि आपला हा चिवडा मस्त तयार करून घेतला. तर बघितलत आपला हा मस्त असा चिवडा तयार झालेला आहे. बघितलत किती सोपं आहे. यामध्ये काजू, बदाम वगैरे मी घातले आहे. हे काही घालत नाही तसं. पण आपला हा चिवडा मस्त रिच व्हावा, खायला पण मजा यायला पाहिजे. म्हणूनच मी यामध्ये थोडेसे काजू आणि किसमिस पण घातलेले आहे. आणि काजू किसमिस म्हटलं की काजू जे आहे ते माझा मुलगा आयुष खाऊन घेतो आणि उरलेला चिवडा आणि फक्त पोहे त्याला आवडतात. पोहे आणि काजू एवढं तो खाणार, बाकी सगळं तो आपल्यासाठी ठेवणार. तर चला, आजच्या आपल्या या मस्त अशा अगदी साध्या सोप्या पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.